सर आता तुमची अकॅडमी क्रिएटिव्ह अकॅडमी बारामतीला आहे. आता तुम्ही जे सांगितलं की एवढं सगळं तुम्ही करताय म्हणजे प्रत्येक डिव्हिजन वाईज गोष्टी वेगळ्या आहेत. तर मग तेवढ्या फॅसिलिटी तुम्ही प्रोव्हाइड करू शकताय का ऑन दॅट ग्राउंड स्किल बघायला गेलं तर? हो, क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमीचा सातत्याने प्रामाणिकपणे प्रयत्न आहे की एज्युकेशन टू एज्युकेशनवर आम्ही जास्त फोकस करतो. त्यामुळे अकॅडमिक लेवलला लागणारा इन्फ्रा आम्ही डेव्हलप केलेला आहे. अतिशय चांगल्या दर्जाचे क्लासरूम्स आपण उपलब्ध केले ते, हॉस्टेल्स उपलब्ध केले ते, हॉस्टेलमधल्या प्रॉपर सुविधा, मेस उपलब्ध केलेल्या आहेत. त्याच्यानंतर मुलींच्या मेस सेपरेट येतं, मुलांच्या मेस सेपरेट येतं. त्याचबरोबर अकॅडमी म्हटलं की हे विद्यार्थी आहे त्यांचं ऍडमिशन आपल्याला ठेवावं लागतं, तर ती पण आम्ही कमतरता पूर्ण करून घेतली. आपलं स्वतंत्र संस्था स्थापन केलेली, त्याच्या अंडर आपण क्रिएटिव्ह इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजची परमिशन आहे. त्यामध्ये आपल्या विद्यार्थ्यांचे आपल्याच कॉलेजमध्ये ऍडमिशन पण ठेवता येतात आपल्याला. त्याचबरोबर तिथं लागणारे जे ऑप्शनल सब्जेक्ट असतात, फॉर एक्झाम्पल क्रॉप सायन्स असतो, IT IT असतो, त्याच्यानंतर कॉम्प्युटर सायन्स आलं, AST आलं. हे ऑप्शनल सब्जेक्ट पण आपल्या विद्यार्थ्यांना आपण उपलब्ध केलेत. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या कॉलेजमध्ये आपल्या विद्यार्थ्यांसाठी आपली सेंटर पण उपलब्धता आपण केलेली आहे. म्हणजे शासनाची परमिशन घेऊन या वर्षीपासून आपल्या अकॅडमीच्या कॉलेजमध्ये आपलं स्वतंत्र सेंटर, बोर्डच्या 12वीच्या बोर्डच्या एक्झामचं सेंटर पण आपण उपलब्ध केले. त्याचबरोबर कॉलेजच्या कॅम्पसमध्ये आपण आता 5 मजली एक आता बिल्डिंग तयार केलेली आहे आणि पुढं एक 4-5 बिल्डिंगचा प्रस्ताव आपला त्या ठिकाणी आहे. म्हणजे क्रिएटिव्ह अकॅडमी ही पहिल्यापासून इन्फ्रास्ट्रक्चर, विद्यार्थ्यांना लागणाऱ्या सुविधा, त्याचबरोबर त्यांच्या बेसिक रिक्वायरमेंटला मात्र बिलकुल एक्सक्यूज करत नाही. त्याच्यामुळे आम्ही जो काही त्या बिझनेस मधून पैसा येतो तो जास्तीत जास्त एज्युकेशन मध्येच आम्ही गुंतवून विद्यार्थ्यांसाठी मात्र फॅसिलिटी उपलब्ध करतो.